नमस्कार मित्रांनो, मी गायत्री महाजन गायत्री ऑनलाईन अकॅडमी या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते. आज आपण बघणार आहोत नळ व टाकी, जो की सगळ्या एक्झाम्सला विचारला जाणारा खूप आवडीचा टॉपिक आहे. बरोबर आहे. नळ व टाकी हा टॉपिक सगळ्या सरळ सेवा भरतीला, पोलीस भरतीला, त्यानंतर एम-पी-एस-सीला, स्कॉलरशिपला, नवोदयला आवर्जून विचारला जातो. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण नळ व टॉपिकचे सगळे टाइप कव्हर करणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ एंडपर्यंत बघायला विसरू नका. आज आपण बघणार आहोत नळ व टाकी. आता नळ आणि टाकी यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं जर काही असेल तर ते आहे तुम्हाला एल-सी-एम. एल-सी-एम म्हणजे काय? लसावी. ठीक आहे. जो की सगळ्यांना काढता येतो किंवा काढता येत नसेल तर मी व्हिडिओ टाकलेला आहे चॅनलला. तो व्हिडिओ नक्की बघून घ्या. त्यामध्ये लसावी सगळ्यांना क्लिअर करावा लागेल. जोपर्यंत लसावी काढता येणार नाही तोपर्यंत तुम्हाला आजचा टॉपिक समजणार नाही. आता नळ व टाकीचे आपण सगळे टाइप यामध्ये बघणार आहोत. चला तर मग जराही वेळ न वाया घालवता वळूया आजच्या पहिल्या प्रॉब्लेम्सकडे. ठीक आहे. आता बघा, ए हा नळ एक टाकी 10 मिनिटात भरतो व बी हा नळ तीच टाकी 15 मिनिटात भरतो. जर दोन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल? आता पहिलं प्रॉब्लेम आहे म्हणून जरा डायग्रामॅटिक समजावून सांगते. ठीक आहे. समजायला हवं ना तुम्हाला. आता हा ए नळ आहे आणि हा बी नळ आहे. क्लिअर आहे. हा कुठला नळ आहे? ए आणि हा कुठला नळ आहे? बी. क्लिअर आहे. दोन्ही काय करत आहेत? भरत आहेत. बरोबर आहे ना. मग दोन्ही नळ मी स्टार्ट केलेले आहे. तर ए नळ काय भरतो? 10 मिनिटात भरतोय आणि बी नळ किती मिनिटात भरतोय? 15 मिनिटात भरतोय. जर दोन्ही नळ मी एकत्र चालू केले, केले म्हणजे काय दोघांची प्लस, तर ती टाकी पूर्ण भरायला किती वेळ लागेल? असा प्रश्न विचारलेला आहे. मग चला, जसं दिलंय तसं मांडून घ्यायचं. नळ ए आहे, 10 मिनिटात भरतोय. नळ बी आहे, 15 मिनिटात भरतोय. क्लिअर आहे. आता या दोघांचा काढायचा आहे आपल्याला एल-सी-एम. काय काढायचं आहे? एल-सी-एम. काय येणार आहे या दोघांचा लसावी? 30 येणार. काय येणार? 30. क्लिअर आहे सगळ्यांना? आता पहिला प्रॉब्लेम आहे म्हणून काढून दाखवते. बघा, काय करायचं? एलसीएमचा मीनिंग काय असतो? जो 30 हा अंक आहे, हा 30 अंक 10च्या पण पाढ्यात येतो आणि 15च्या पण पाढ्यात येतो. 10 त्रिक 30, 15 दुनी 30. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, इकडे सांगते 10 आणि 15 यांचा काय काढायचं आपल्याला? एलसीएम काढायचा आहे. दोघांनाही कशाने भाग जातो रे? 5 ने भाग जातो. 5 दुने 10, 5 त्रिक 15. बरोबर आहे. आता शेवटी मी काय सांगितलं होतं? 1 आणायचं आहे. मग 2 आणि 3 यामध्ये काही कॉमन बसतंय का? काहीच नाही बसत. मग काय करायचं? 2 1 जा 2 आणि 3 1 जा 3. बरोबर आहे. 3 1 जा 3. आता हे जे इकडचे मिळाले त्याची काय करायची? मल्टिप्लिकेशन. काय करायची? मल्टिप्लिकेशन. 5 गुणिले 2 गुणिले 3 किती आलं? 5 दुणे 10, 10 त्रिक 30. म्हणजे आपल्याला लसावी काय मिळाला? 30 मिळाला. आता मला सांगा, टाकीचा पूर्ण भाग हा 30 म्हणजे काय आहे? 30 म्हणजे आहे टाकीचा पूर्ण भाग. टाकीचा पूर्ण भाग. टाकीचा पूर्ण भाग किती आहे? 30 आहे. मग ए नळ काय करतोय आपण? 10 मिनिटं लागतोय. मग 10 ने काय करायचं? 30 ला भागायचं. 10 ने जर 30 ला भागलं तर किती मिळतायत? 3 मिळतायत. आता 15 ने 30 ला भागा. किती मिळतायत? 2 मिळतायत. बरोबर आहे ना? म्हणजे 15 मिनिटं चालू कोणाला ठेवलाय? बी ला ठेवलाय आणि टाकीचा पूर्ण भाग काय आहे? 30 आहे. म्हणजे त्याला किती मिनिट लागणार? 2 मिनिट लागणार. टाकीचा पूर्ण भाग 30 आहे आणि ए ला 10 मिनिटं लागतोय. बरोबर आहे ना? मग 30 भाग भरायला त्याला किती वेळ लागतोय? 3 मिनिटं लागते. आता दोन्ही नळ भरत आहेत. दोन्ही नळ काय करत आहेत? भरत आहेत. जेव्हा दोन्ही नळ भरत असतील तेव्हा काय करायची? त्याची प्लस करायची. काय करायची? प्लस करायची. जेव्हा तुम्हाला असं दिलेलं असेल की एक भरतोय आणि एक रिकामा करतोय तर अशा वेळेस त्याला काय करायचं? मायनस करायचं. मग 3 अधिक 2 किती मिळाले? 5. म्हणजे या दोघांना जर एकत्र चालू ठेवलं तर आपल्याला काय मिळतंय? 5. बरोबर आहे. मग आता या 5 ने काय करायचंय? 30 ला भागायचंय. बघा, पूर्ण काय होता? पूर्ण भाग किती आहे? 30. बरोबर आहे. डिवायडेड बाय 5. 5 1 जा 5, 5 6 जा 30. म्हणजे आपल्याला
जर ए आणि बी हे दोन्ही नळ चालू ठेवले तर आपल्याला किती मिनिट लागतात? 6 मिनिट लागतात पूर्ण टाकी भरायला. समजत आहे सगळ्यांना? क्लिअर आहे की नाही? छान फ्लो मध्ये जाते बघा. पहिला जो टाइप आहे तो खूप इझी आहे. छान पद्धतीनं पहिलाच टाइप समजून घ्या म्हणजे तुम्हाला सहज आणि सोप्या पद्धतीनं दुसरा, तिसरा सगळे टाइप समजतील. क्लिअर आहे सगळ्यांना? काय होतं पहिले याच्यामध्ये 2 नळ दिलेले आहेत. दोन्ही नळ काय करत आहे? ॲट अ टाईम चालू केलेले आहे. ॲट अ टाईम चालू केल्यामुळे टाकी काय भरेल? वेगात भरेल. बरोबर आहे ना? मला एक साधी गोष्ट सांगा. माझ्याकडे 2 ॲपल आहे. पहिले मी एकटीच खात होती. मला वेळ लागेल. पण आणखी 2 जण त्याच्यामध्ये आणून बसवले आणि म्हटलं तिघांनी मिळून 2 ॲपल संपवा. फास्ट संपेल की नाही? मग तसंच ए नळ एकटा टाकी भरायला किती मिनिट घेत होता? 10 मिनिट घेत होता. ठीक आहे. बी नळ किती मिनिट घेत होता? 15 मिनिट घेत होता. पण आता दोन्ही नळ मी एकत्र स्टार्ट केलेले आहे. म्हणजे टाकी काय भरणार आहे? लवकर भरणार आहे. टाकी काय भरणार आहे? लवकर भरणार आहे. मग जर टाकी लवकर भरत असेल, तर वेळ काय होईल? कमी होईल ना. मग आधी 10 मिनिट ए ला, 15 मिनिट बी ला लागत होते. आता दोघांना मिळून किती मिनिट लागते? फक्त 6 मिनिट लागते. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच बघूया. आता बघा, ए हा नळ 12 मिनिटात टाकी भरतो. बी बी हा नळ तीच टाकी 15 मिनिटात भरतो आणि सी हा नळ तीच टाकी भरायला 20 मिनिटं घेतोय. बघा आता इथे 3 नळ आहेत. एक्झाम्पल तेच आहे, फॉर्मॅट तोच आहे, फक्त काय आहे 3 नळ दिलेले आहे. आता बघा, पुन्हा सांगते समजून म्हणजे तुम्हाला छान कन्सेप्ट क्लिअर होतील. ए हा नळ आहे, त्यानंतर हा बी नळ आहे आणि हा सी नळ आहे. क्लिअर आहे? तिघांनी एका वेळेस चालू केले म्हणजे तिघांची काय होईल? सम होईल. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, ए हा नळ किती मिनिटं? 12 मिनिट घेतोय. बी हा नळ 30 टाकी किती घेतोय? 15 मिनिट घेतोय. ठीक आहे. आणि सी हा नळ 30 टाकी भरायला 20 मिनिट घेतोय. आता प्रश्न पुढे काय म्हटलंय? जर तिन्ही नळ एकाच वेळी सुरू केले तर पूर्ण टाकी भरायला किती वेळ लागेल? असा प्रश्न आहे. मग मांडणी तशीच करायची. ए नळाला किती मिनिटं लागते? 12. बी नळाला किती मिनिटं लागते? 15 मिनिट लागते आणि सी नळाला किती मिनिट लागते? 20 मिनिट लागते. आता या तिघांचं काय काढायचं आहे आपल्याला? लसावी, एलसीएम. काय येतो लसावी? 60 येतो. बघा एकदा 60 येतो का सगळ्यांनी बघायचं. का बरं? 12च्या पण टेबलमध्ये 60 आहे, 15च्या पण टेबलमध्ये 60 आहे आणि 20च्या पण टेबलमध्ये 60 आहे. टेबल म्हणजे पाढे. 12 पंच 60, 15 चौक 60, 20 त्रिक 60. म्हणजे तिघांचा लसावी काय येतोय? 60 येतोय. पुन्हा एकदा काढून दाखवते. नेक्स्ट टाइम पासून तुम्हाला मात्र सेल्फ काढायचा आहे. बघा, 12, 15 आणि 20. कन्फ्युजन नको म्हणून एकदा काढून दाखवते. तिघही जण बा 3च्या टेबलमध्ये येत आहेत का? 3 चौक 12, 3 पाची 15. 3च्या टेबलमध्ये 20 येत नाहीत म्हणून 20 जशाच तसे ठेवायचे. ठीक आहे. आता 4च्या टेबलमध्ये 20 येतो, यस येतोय किंवा 5च्या टेबलमध्ये पण 20 येते. मग 5 एके 5, 5 चौक 20 आणि 5च्या टेबलमध्ये 4 येत नाही म्हणून 4 जशाला तसा ठेवायचा. ठेवलंय. आता बघा इथे 1 आलेला आहे. याचं काम झालेलं आहे. पण या दोघांमध्ये 1 यायचं आहे. मग बघा, 4 एके 4 आणि इथे पण 4 आहे. 4 एके 4 मिळालं. आता हे 3 जे मिळाले याचं मल्टिप्लिकेशन करायचं. करा. 5 त्रिक 15, 15 चौक 60 मिळाला की नाही लसावी 60. आता बघा, टोटल टाकीचा भाग जो आहे तो किती आहे? 60 आहे. आहे की नाही? मग आता बघा, 60 पूर्ण भाग आहे. पूर्ण भाग ए ला भरायला 12 मिनिटं लागतोय. 60 भाग 12ला जर 60 ने भागलं तर किती? 5. ठीक आहे. पण 60ला जर 15 ने भागलं तर किती होतंय? 4. 1 मिनिट. हां. देन 20ला भागलं तर किती येते? 20 त्रिक 60. क्लिअर आहे सगळ्यांना? आता या तिघांची पण काय करायची? बेरीज. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12. का बरं बेरीज केली रे? का बेरीज केली असावी? कारण तीनही जे नळ आहेत ते काय करत आहेत? ॲट अ टाइम आपण चालू केलेले आहे. जेव्हा तीनही नळ चालू केले तेव्हा त्यांची काय करायची? बेरीज करायची. ठीक आहे. मग आता टोटल टाइम बेरीज करतो. इथे बघा. आता या 12ने काय करायचं? 60ला डिवाइड करायचं.
मग 60 डिवायडेड बाय 12 काय मिळणार? 12 1 जा 12, 12 5 जा 60. काय मिळाले? 5 मिनिट. काय मिळाले? 5 मिनिट. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? छान फ्लो मध्ये जातंय. एकदम इझी मेथडने सांगत आहे. खूप किचकट करून सांगत नाहीये. प्रत्येक टाईप, प्रत्येक प्रॉब्लेम छान पद्धतीने समजून घ्या. आता पहिल्या याच्यामध्ये 2 नळ होते, दुसऱ्या याच्यामध्ये 3 नळ होते. पहिला आणि दुसरा दोन्ही प्रॉब्लेम मध्ये नळ काय करायचे? टाकी भरण्याचं काम करायचे. काय करत होते? टाकी भरण्याचं काम करत होते. आता एखादं बघूया टाकी रिकाम करणारा प्रॉब्लेम. ठीक आहे? क्लिअर आहे? नेक्स्ट एक्झाम्पल लगेच. आता बघा, ए हा नळ 12 मिनिटात टाकी भरतोय, बी हा नळ तीच टाकी 15 मिनिटात भरतोय. पण आता मी अंडरलाईन करते, व सी हा नळ तीच टाकी 20 मिनिटात रिकामी करतोय. मी याला अंडरलाईन का केलेला आहे? कारण ए आणि बी भरत आहेत, पण सी काय करतोय? रिकामा करतोय. मग बघा, अशी टाकी आहे तुमच्याकडे. ए नळ काय करत आहे? भरत आहे. बी नळ काय करत आहे? भरत आहे. म्हणून ह्या दोघांची काय होणार? प्लस. क्लिअर आहे? पण इथे कुठेतरी मी सी नळ लावलेला आहे. सी नळ काय करत आहे? रिकामी करत आहे. रिकामी करत आहे म्हणजे सी नळ काय करत आहे? पाणी बाहेर काढण्याचं काम करत आहे. हे दोघं बाहेर टाकण्याचं काम करत आहे. मग सी नळ रिकामी करतोय म्हणून काय घेतलं? त्याला निगेटिव्ह. क्लिअर आहे? मग आता तशीच मांडणी करून घ्यायची. घाबरायचं नाही. जसं दिलं तसं मांडायचं. ए नळ आहे की नाही? घेतला ए नळ. किती मिनिटात? 12 मिनिटात. बी नळ किती मिनिटात? 15 मिनिटात. क्लिअर आहे? आणि सी नळ किती मिनिटात? 20 मिनिटात. क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, या तिघांचा काय काढायचा? लसावी. आता काही जण म्हणतील इथे तर रिकामी करतोय म्हणजे लसावी काढायचं की नाही? काढायचं बाबा. लसावी शिवाय हे प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार नाही. याला शॉर्ट ट्रिक पण आहे. ठीक आहे? पण ती फक्त 2 नळ भरत असेल किंवा 2 नळ त्यातला एक रिकामा करत असेल त्यासाठीच चालते. त्यापेक्षा जास्त नाही. म्हणून कन्सेप्ट इज पॉवर. कन्सेप्ट समजून घ्या. ट्रिक मी का सांगितली नाही? कारण अर्थ नाहीये त्या गोष्टीला. तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम त्याच टाईपचं येणार असं नाही. एकदम एक ट्रिक सांगायची आणि खूप भापट पसारा त्याचा वाजा-गाजा करायचा, त्याला अर्थ नाहीये. कारण येणारा प्रत्येक प्रॉब्लेम कन्सेप्ट क्लिअर असेल तरच आपण सॉल्व्ह करू शकतो, तरच आपण पूर्ण करू शकतो. आणि आपल्याला जर कन्सेप्ट समजलेली असेल तर कमी वेळात आपण म्हणजे जास्त अॅक्युरेसी आपल्याला मिळेल. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? आता बघा, 12, 15 आणि 20 तिघांचाही लसावी काय येणार आहे? 60. म्हणजे 12च्या पण टेबलमध्ये, 15च्या पण टेबलमध्ये आणि 20च्या पण टेबलमध्ये काय मिळतायत आपल्याला? 60 मिळत आहेत. ठीक आहे? आता मी बघा या सी ला हायलाइट करून ठेवते. का हायलाइट करते? कारण सी हा काय करत आहे? रिकामा करत आहे. मग आता त्यांनी काय म्हटलेलं आहे? पुन्हा तेच करायचं. 12ला जर 60ला जर 12ने भागलं तर काय मिळणार? 5. देन इथे 4 आणि देन इथे 3. पण ह्या दोघांची काय करायची? प्लस करायची. पण याची काय करायची? त्याच्यामधनं मायनस करायची. का मायनस करायची? कारण हा काय करत आहे? रिकामा करत आहे. रिकामा करत आहे. समजतंय सगळ्यांना? क्लिअर आहे? मग आता बघा, 5 आणि 4 9. 9 मधनं 3 गेले, किती राहिले रे? 6 राहिले. 9 मधून 3 गेले 6. बरोबर आहे? मग आता मला एक साधी गोष्ट सांगा. जो हा 6 मिळालेला आहे, या 6ला आपल्याला काय करायचं आहे? इकडे डिवाइड करायचं आहे. का डिवाइड करायचं आहे? कारण तिन्ही नळ आपण एकाच वेळी चालू केले ना, पण त्यातले 2 भरत आहे आणि 1 रिकामा करत आहे. मग काय करायचं? 60 डिवायडेड बाय 6. किती आन्सर मिळतं? 10. म्हणजे जर तीनही नळ ऍट अ टाइम चालू केले तर आपल्याला किती मिनिट लागतायत? 10 मिनिट लागत आहेत पूर्ण टाकी भरायला. समजतंय सगळ्यांना? छान फ्लोनी जाते. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत बघत राहा. हा टॉपिक खूप जास्त इम्पॉर्टंट आहे. एक्झाम ओरिएंटेड खूप जास्त विचारला जाणारा आहे. ठीक आहे? म्हणजे एक्झाम मध्ये रिपीट भरपूरदा होतो. तुम्ही सगळे पेपर जुने PYQ चालू शकता तुम्ही. तुम्हाला नळ व टाकीचा, काळकाम वरचा प्रश्न, हे प्रश्न तुम्हाला रेग्युलर पाहायला मिळतील. आणि जसा आपले व्हिडिओ पुढे जात जातील तसं व्हिडिओची लेंथ वाढणार आहे आणि काही किचकट टॉपिक आपल्याला सोप्या पद्धतीने समजून घ्यायचे आहेत. आणि पोस्ट काढायची असेल तर बोर व्हायचं नाही. ठीक आहे? आणि
कुठेही जाऊ नका. आता मात्र पुढचं एक्झाम्पल याही पेक्षा थोडं वेगळं आहे. बघत राहा. आता आपण 3 टाइप पाहिले. पहिल्या टाइपमध्ये 2 नळांनी भरतो, दुसऱ्या टाइपमध्ये 3 नळांनी भरतो, तिसऱ्या टाइपमध्ये 2 नळांनी भरतो, तिसऱ्या नळाने काय होतंय? खाली होतंय. पण आपल्याला आता काय बघायचंय? चौथा टाइप बघायचा चौथ्या टाइपमध्ये काय आहे? ए हा नळ 1 टाकी 8 तासात भरतो. बी हा नळ तीच टाकी 18 तासात भरतो. बघा, ए नळ आहे, जो 8 तासात भरत आहे. बी नळ आहे, तो 18 तासात भरत आहे. ठीक आहे. आता या दोघांमध्ये पहिले लसावी काढून घ्यायचा. 8 आणि 18चा लसावी किती येतो? 72. म्हणजे 8च्या टेबलमध्ये पण 72 येतंय. 8 9 72, 18 चौक 72 म्हणजे लसावी काय मिळाला? 72. आता ह्या 72 ला 8 ने जर डिवाइड केलं तर किती मिळालं? 9 मिळालं. बरोबर आहे. त्यानंतर याच 8 ला आपण कशाने डिवाइड 18 ला जर 72 ला जर 18 ने डिवाइड केलं तर किती मिळालं? 4 मिळालं. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे का? समजते सगळ्यांना? इथपर्यंत क्लिअर आहे? आता पुढे बघा मी काय करते. घाबरायचं नाही. आता पुढचा प्रश्न वाचायचा. काय म्हटलेला आहे? सुरुवातीला ए हा नळ 2 तास सुरू केला. ठीक आहे. सुरुवातीला काय केला? पूर्ण भाग किती होता टाकीचा? 72 होता. ठीक आहे. आणि हा किती युनिट काम करतोय? 9 युनिट काम करतोय. सुरुवातीला त्यांनी 2च तास चालू केला. मग काय करायचं? याला 2 ने मल्टिप्लाय करायचं. संपलं. सिंपल आहे की नाही? याला 2 ने मल्टिप्लाय केलं. सुरुवातीला ए हा नळ किती तास सुरू केला? 2 तास सुरू केला व बंद केला. म्हणजे याने किती भरली? 18 युनिट टाकी भरलेली आहे. कोणी भरली? ए नी भरली. बरोबर आहे की नाही? मग आता पुढे काय म्हटलेलं आहे? की राहिलेली टाकी बी ने किती वेळात भरावी? आता हे एक्झाम्पल समजलं नसेल तर बघा. दोन दोन मित्र आहेत. 2 मित्र काय खात आहेत? पेढे खात आहेत. बरोबर आहे. 2 मित्र पेढे खात आहेत. ए नी काय केलं? थोडा वेळ पेढे खाल्ले आणि उठून गेला. एने काय केलं? थोडा वेळ पेढे खाल्ले, आला, बसला, थोडेसे पेढे खाल्ले आणि उठून गेला. आता त्याने किती तास खाल्ले? मग 2 तास खाल्ले. त्याने किती खाल्ले? 2 तास खाल्ले. आता 2 तासने आपण 2 मिनिट पकडू. पेढे खायला 2 तास लागत नाही. आवडीचा पदार्थ असतो बऱ्याच जणांचा. ठीक आहे. तर 2 मिनिटं खाल्ले तो उठून गेला. मग नंतर काय केलं? उरलेला जो होतो तो बी ला पूर्ण प्लेट संपवायची आहे. तसंच इथं दिलेलं आहे. मग बी ला किती वेळ लागेल ती प्लेट संपवायला? तेवढे पेढे खायला किती वेळ लागेल? मग तसंच इथे म्हटलेलं आहे की ए नळ आहे, बी नळ आहे. ए नळाने काय केलं? 9 युनिट टाकी भरतो तो. तसा तो 2 तास चालू ठेवला. म्हणजे त्याने 18 युनिट टाकी भरलेली आहे. मग त्यांनी ए नळाला काय केलं? आपण बंद केलं. मग आता राहिलेली टाकी कोणाला भरायची आहे? पूर्ण बी ला भरायची आहे. मग आता टोटल टाकीचा भाग किती होता? 72 होता. होता की नाही? इथे लिहिते समजण्यासाठी. 72 होता. त्यातली 18 युनिट तर ऑलरेडी भरलेली आहे ना. मग आता 12 मधून 8 गेले, किती राहिले? 4 राहिले. आणि इथे 6 तून 1 गेला, 5 राहिला. म्हणजे आता राहिली किती आहे? 54 युनिट टाकी भरायची आहे आपल्याला. बरोबर आहे. मग आता 54 ला काय करायचं? 54 युनिट टाकी कोण भरणार आहे? एकटा बी भरणार आहे. तेच करायचं. 54 डिवायडेड बाय 4. ठीक आहे. काय येतं आन्सर? 4 एके 4. बरोबर आहे. खाली राहिले 14. 4 त्रिक 12 पॉइंट आणि 4 पंच 20. क्लिअर आहे. म्हणजे बी ला तीच टाकी भरायला 13.5 तास लागत आहे. किती तास लागत आहे? 13.5 तास लागत आहे. त्यांनी प्रश्न विचारलेला आहे की ए नळाने थोड्या वेळ भरली, 2 तास भरली, त्याला बंद करण्यात आलं. पण उरलेली पूर्ण टाकी कोणाला भरायची आहे? बी ला भरायची आहे. मग पूर्ण टाकी आहे. नसेल समजलं तर इकडे पूर्ण टाकी आहे. या पूर्ण टाकीमध्ये किती भाग मावतोय? 72. किती मावतोय? 72. पण सुरुवातीला ए नळाने काय केलेलं आहे? हे बघा, टाकी भरलेली आहे. टाकी भरलेली मी असं डार्क केलेलं आहे पूर्ण. टाकी भरलेली आहे. किती युनिट भरलेली आहे? 18 युनिट. मग आता 72 मधून जर 18 गेले तर ही उरलेली टाकी किती आहे? 54 युनिट आहे. समजलं? सोपं आहे की नाही? चौथा पण टाइप काय होता? खूप सोपा होता. कुठेही जाऊ नका. व्हिडिओ एंड पर्यंत नक्की बघत राहा. आता बघा, ए हा नळ 1 टाकी 12 तासात भरतो. बी हा नळ तीच टाकी 20 तासात रिकामी करतो. ए हा नळ काय करतोय? ए हा नळ 1 टाकी 12 तासात भरतोय. बी हा नळ तीच टाकी 20 तासात रिकामी करतोय. सुरुवातीला ए नळाने 3 तास
चालू केलं, मग बंद केला, तर टाकी थोडी भरली जाईल. तर ही थोडी भरलेली टाकी बी किती तासात रिकामी करेल? क्लिअर आहे सगळ्यांना? प्रश्न तसाच आहे, फक्त थोडं वेगळ्या टाईपने विचारलेला आहे. कुठेही जाऊ नका, व्हिडिओ एंडपर्यंत बघत राहा. प्रॉब्लेम खूप छान पद्धतीने समजवणार आहे. बघा, ही माझ्याकडे टाकी आहे. समजते सगळ्यांना? ए नळ काय करतोय? 12 तासात भरतोय. भरतोय म्हणून मी असं केलं. ठीक आहे? कोण आहे हा? ए नळ आहे. किती तासात? 12 तासात भरतोय. पण तीच टाकी 20 तासात कोण रिकामी करतोय? बी. बी नळ रिकामी करतोय म्हणजे काय असणार आहे? मायनस असणार आहे. कोण आहे हा? बी नळ आहे. किती तासात रिकामी करतोय? 20 तासात रिकामी करतोय. क्लिअर आहे? मग आता बघा, ए नळाला किती तास चालू केलं रे? 3 तास चालू केलं. ए नळाला किती तास चालू केलं? 3 तास चालू केलं. ठीक आहे? मग काहीच नाही करायचं. बस जसं सगळ्यांचं मांडतो तसं यांचंही मांडून घ्यायचं. ए, बी. ठीक आहे? 12 आणि 20. ए किती? 12. बी किती? 20. क्लिअर आहे इथपर्यंत सगळ्यांना? आता या दोघांचा लसावी काय येतो? 12 पंच 60. 20 त्रिक 60. म्हणजे दोघांचाही लसावी काय मिळतोय आपल्याला? 60 मिळत आहे. ठीक आहे. एवढं सगळ्यांना क्लिअर आहे. म्हणजे टाकीचा मिळणारा लसावी काय असतो? तर टाकीचा टोटल भाग असतो. टाकीचा काय असतो? टोटल भाग असतो. किती वेळात किती मिळाला टोटल भाग आपल्याला? 60 मिळाला. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? आता पुढे बघा काय करायचं आहे. त्यांनी काय म्हटलेलं आहे? आता पुन्हा 12ला 60ने जर भागलं तर किती मिळालं? 5 मिळालं. 12ला 60ला जर 20ने भागलं तर किती मिळालं? 3 मिळालं. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय एवढं? आता मला एक साधी गोष्ट सांगा. पहिले काय केलं आपण? ए नळ 3 तास चालू केला. मग 3 तास मल्टिप्लाय करायचं. 5 त्रिक 15. बरोबर आहे ना? म्हणजे 60 जी आपला टोटल भाग होता, त्या टोटल भागापैकी ए नळाने किती भाग भरला बघा. 5 त्रिक किती झाले? 15. पण प्रश्नामध्ये काय म्हटलेलं आहे? ए नळ 3 तास चालू केला व बंद केला. तर टाकी थोडी भरली जाईल. थोडी भरली जाईल म्हणजे किती भरली गेली आपली टाकी? किती भरली गेली टाकी? 15 युनिट टाकी भरल्या गेली. 15 युनिट टाकी काय गेली? भरल्या गेली. बरोबर आहे? तर त्यांनी म्हटलंय ही थोडी भरलेली टाकी बी हा नळ किती तासात रिकामी करेल? ठीक आहे. मग बी नळ काय आहे? इथे दिलेला आहे. 3 युनिट त्याचं काम आहे प्रत्येक मिनिटाला. प्रत्येक तासाला त्याचं युनिट काम किती आहे? 3 तास आहे. बरोबर आहे? मग भरली किती आहे टाकी? 15. ठीक आहे. आणि रिकामी कोण करणार आहे? बी. बीचं काम काय आहे? 3 युनिट. किती आहे? 3 युनिट. मग 3 एके 3. 3 पाची 15. म्हणजे त्याला 5 तास रिकामी करायला लागत आहे. किती लागत आहे? 5 तास रिकामी करायला लागत आहे. काय रिकामी करतोय तो? पूर्ण टाकी रिकामी करतोय का? नाही. त्यांनी काय म्हटलं? ए टाकी नळ चालू केला 3 तासासाठी. ए टाकीचा नळ जो आहे तो किती घेतोय? 5 युनिट भरतोय एका तासामध्ये. 3 तासामध्ये किती भरणार तो? 15 युनिट भरणार आहे. किती भरणार आहे? 15 युनिट भरणार आहे. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? आता बघा, त्यांनी 15 युनिट भरली. पण ही जी 15 युनिट भरलेली टाकी आहे, ही बी हा नळ किती तासात रिकामी करणार असा प्रश्न विचारलेला आहे. त्यांनी उर्वरित टाकी किती भरायची म्हटलंय का? नाही. उर्वरित टाकी किती भरायची असं जर म्हटलं असतं तर काय केलं असतं? 15 भरलेला भाग जो आहे तो 60 मधून वजा केला असता पूर्ण भागातून. पण त्यांनी म्हटलेलं आहे, की जी ए नी भरली होती ती बी किती वेळात रिकामी करेल? तर 15 डिव्हायडेड बाय 3 केलं तर किती मिळालं? 5 तास. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? आता नेक्स्ट टाइप लगेच. आता पुढे बघा काय दिलेलं आहे छान पद्धतीने समजून घ्या. ए हा नळ एक टाकी 12 मिनिटात भरतो. किती मिनिटात भरतोय? 12 मिनिटात. बरोबर आहे? त्यानंतर पुढे काय म्हटलेलं आहे? सी हा नळ तीच टाकी 20 मिनिटात भरतोय. किती मिनिटात भरतोय? 20 मिनिटात. कोण भरतोय? सी भरतोय. ए हा नळ काय केलं? 12 मिनिटात भरतोय. सी हा नळ तीच टाकी 20 मिनिटात रिकामी. बी हा नळ 15 मिनिटं टाकी भरते. मग सुरुवातीला ए हा नळ 6 मिनिटं चालू केला व बंद केला. नंतर सी हा नळ 4 मिनिटं सुरू केला व बंद केला. तर उरलेली टाकी बी हा नळ किती मिनिटात भरेल? बघा, ए हा नळ 12 मिनिटात टाकी भरतोय. जसं दिलंय तसं मांडणी आधी करून घेऊया आपण. ठीक आहे? ए हा नळ किती? ए 12 मिनिटात भरतोय.
सी हा नळ काय करतोय, तीच टाकी 20 मिनिटात रिकामी करतोय म्हणून मायनस, बरोबर आहे. त्यानंतर बी हा नळ काय करत आहे, तीच टाकी 15 मिनिटात भरतोय. ठीक आहे. मग आधी या तिघांचा काय काढायचा, लसावी काढायचा. लसावी किती मिळतो, 60. 12, 20, 15 चा लसावी 60. आता बघा, 12 पंचे 60, 20 त्रिक 60 मायनस आणि 15 चौक 60. क्लिअर आहे? इथपर्यंत सगळ्यांना क्लिअर आहे का? आता पुढे बघा काय म्हटलेलं आहे, की ए हा नळ 12 मिनिटात टाकी भरतो व सी हा नळ 20 मिनिटात रिकामी करतो. ए ला आपण 15 मिनिट टाकी भरली. ठीक आहे. म्हणजे ए नी काय केलंय, 15 मिनिट टाकी भरलेली आहे. म्हणजे 5 गुणेला किती करावं लागेल, 15 करावं लागेल. किती मिळाले, 45. म्हणजे 45 युनिट काय झालेली आहे, टाकी भरलेली आहे. चला, ए हा नळ काय करतोय, 12 मिनिटं टाकी भरतोय. सी हा नळ 20 मिनिटात रिकामी करतोय आणि बी हा नळ काय करतोय, 15 मिनिटात भरतोय. बरोबर आहे. मग आता या लसावीला डिवाइड करून घ्या. 12 पंचे 60, 20 त्रिक 60 आणि 15 चौक 60. एवढं क्लिअर आहे सगळ्यांना? आता पुढे बघा, ए हा नळ 6 मिनिटं चालू केला. याला 6 मिनिटं चालू केलं. हे बघा इथे आहे. ज्यांना नसेल दिसलं त्यांनी इथे बघा. ए हा नळ किती मिनिट चालू केला, 6 मिनिट चालू केलेला आहे. मग ए हा नळ 6 मिनिट चालू केला की नाही, म्हणजे मल्टिप्लाय बाय काय करायचं, 6. 6 पंच 30. म्हणजे ए ने किती युनिट टाकी भरली आहे, 30 युनिट टाकी ए ने भरलेली आहे. क्लिअर आहे सगळ्यांना इथपर्यंत? ए ने 30 युनिट टाकी भरलेली आहे. पुढे सी हा नळ 4 मिनिटं सुरू केला. सी हा नळ काय केला, 4 मिनिट सुरू केला. ठीक आहे. किती आलं, 12. बरोबर आहे. मग आता मला सांगा, सी कोण आहे, रिकामा करणारा आहे. रिकामा, इथे मायनस. म्हणजे ए नी जर 30 मिनिटं 30 युनिट भरलेली आहे, तर याने 12 युनिट रिकामी केली. म्हणजे 30 वजा 12 किती राहिले, 18. बरोबर आहे. किती राहिले, 18. म्हणजे टोटल टाकी किती भरलेली आहे, 18 युनिट भरलेली आहे. तर त्यांनी काय म्हटलं, पुढे प्रश्न कंटिन्यू वाचायचा. नंतर सी हा नळ 4 मिनिट सुरू केला, पुन्हा बंद केला. उरलेली टाकी कोणाला भरायची आहे, बी ला. आता फक्त 18 युनिट भरलेली आहे. पहिले 30 युनिट भरली होती, पण सी ने काय केलं, स्वतःला सुरू केलं आणि सी रिकामा करणारा आहे. म्हणजे त्यांनी 4 मिनिटं चालू केलेलं आहे. तर 12 युनिट टाकी त्याने रिकामी केली. मग 30 मधून 12 गेले, किती राहिले, 18. मग आता हे 18 जे आहे, हे फक्त भरलेले युनिट आहे. हे टोटल युनिट किती आहे, 60. मग 60 वजा काय करायचे, 18 करायचे. किती राहिले, 10 तून 8 गेले, 2 राहिले आणि 5 तून 1 गेला, 4 राहिला. 42 राहिले की नाही. मग 42 युनिट टाकी जी आहे, ती फक्त एकट्याला कोणाला भरायची आहे, बी ला भरायची आहे. मग डिवायडेड बाय काय करायचं, 4. बरोबर आहे. 4 एके 4. बरोबर. 4 च्या टेबलमध्ये 2 येत नाही म्हणून 0. इथे दिला पॉइंट, 4 पंच 20. म्हणजे 10.5 मिनिट त्याला कोणाला लागणार आहे, सी ला बी ला एकट्याला टाकी भरायला लागणार आहे. क्लिअर आहे सगळ्यांना? समजतंय? सोपं आहे की नाही? काही कठीण आहे का, मला सांगा बरं. आजचा टॉपिक खूप छान पद्धतीनं तुम्हाला समजलेला असणार असं गृहीत धरते. आणि पुढचा टॉपिक कुठला हवाय हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आजचा टॉपिक कसा वाटला हे सुद्धा सांगा. अभ्यास छान पद्धतीनं करा. व्हिडिओला एंड पर्यंत बघत राहा. लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका. तब तक के लिए बाय, गुड नाईट.